आमचं काम चालू आहे, तर मग कामामुळं मग चहा करावा लागतो सारखा. मग इथं चहा केलेला होता. इथं साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे बघा. साबुदाण्याची खिचडी मुलांनी खाल्ले. शेंगदाण्याचं खळगूट ते उकळू राहिले गॅसवर. संध्याकाळचा उपवास आला. आणि इकडे हे बघा, अशी सकाळी पूजा मांडली होती मी सगळी एकंदरीत. ही सगळी अशी पूजा मांडलेली होती मी. दिवा विझलाय तिचा. तुम्ही म्हणता ना अगरबत्ती तर हे हो राहिली, दिवा विझला, तसं काही नाही. दिव्यात आता हे गेलं तर मी परत आता दिवा लावते तुमच्यासमोर. त्याला आणले ना माझे ती आईस्क्रीम तुला आईचा कधी इकडे मागच्या पायावर कचरा पेटवला होता. थोडासा कचरा खूप पडलेला होता. मग कचरा पेटवला इकडं. मग म्हटलं 5 मिनटं यावं, कारण इथे आम्ही शेडचं थोडंसं हिरवं कापड आहे, म्हटलं ते नको पेटायला. त्याच्यामुळे मग म्हटलं उभा राहावा इथे. लॅपटॉपला हाय हॅलो नमस्कार. मी आहे अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते मंडळी.
तर तुम्हाला सर्वांना गणपतीच्या म्हणजे हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आहे अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते मंडळी. तर तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आता सगळीकडं मस्त असं थोडंसं वातावरण, असं गाणे वगैरे DJ वगैरे वाजता असं वातावरण झालेलं आहे. आमच्याकडं तर पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. थोडं थोडं पाऊस पडतो आहे आणि त्याच्यात आमच्या घराचं काम चालू आहे. तुम्हाला जसं माहिती आहे आमच्या घराचं काम चालू आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अर्चना गायकवाड Y4N ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला पण गणपती बसवायचा होता, पण ह्या वर्षी म्हणजे आम्हाला असं आणि हे केलं होतं की जोपर्यंत आम्हाला स्वतःचं घर नाही होत तोपर्यंत आम्ही गणपती बसवणार नाही. मग आम्ही काय करत असतो, दरवर्षी ना गणपती छोटासा का आहे ना हे घेत असतो आणि तो मंडळात देत असतो. पण ह्या वर्षी असं झालं की थोडीशी अडचण असल्यामुळे आम्हाला तो काय हे करता आला नाही. बघू, पुढच्या वर्षी नक्कीच बसू, तेव्हा घर पण होईल. तोपर्यंत मुलांना पण चांगलं समजेल. म्हणजे आमच्या अभिलेशला अजून काही समजत नाही किंवा काही गोष्टी पाळाव्या लागतात गणपती बसवण्यासाठी. बघू आता ते, तोपर्यंत तो पण शहाणा होईल, मग त्याला सगळ्या गोष्टी समजतील. मग पुढच्या वर्षीपासून आम्ही नवीन घरात नवीन गणपती बसवू. आणि खरंच मला गणपती बसवायला आवडेल, त्यांची सेवा करायला आवडेल. खूप धावपळ होती आमची कामामुळे, इकडं पळ तिकडं पळ. परत आता तर आधी ती जायला लागलेली आहे स्कूटी घेऊन, पण ती स्कूटी घेऊन जरी जात असली तरी पण थोडंसं टेन्शन असतं की व्यवस्थित पोचते का नाही पोचत, असं तसं. त्याच्यामुळे थोडंसं हे होतं. आणि दुसरी गोष्ट की जरी ते ठेकेदार आले, त्यांनी काम त्यांचे जरी व्यवस्थित करीत असले तरी आपल्याला थोडंसं आपलं लक्ष द्यावं लागतं, आपल्याला बघावं लागतं. परत सिमेंटच्या गोण्या आणून द्यावं लागतात. सिमेंटचं गोडाऊन आमच्या जवळच आहे, पण म्हणजे कुठं आपल्याला पैसे वगैरे वाचवता येत असेल, आपली थोडीशी हे राहतं आहे कुठं आपल्याला पैसे वाचवते. कारण सांगणारे सांगतात हे आणा ते आणा, हे स्टील जास्त आणा. आता समजा आपल्याला जर त्यांनी सांगितलं 16 किलो स्टील पाहिजे, तर आपण जर दुकानात गेलो तर 16 किलो आपल्याला ते काही मोजून घेत नाही. आपल्याला तेवढं गज किती याचा भरतो तेवढं ते आपल्याला मोजूनच घ्यावं लागतं. आणि मग नंतर ते उरले टाकून दिलं तरी त्यांना काय फरक पडत नाही. त्याच्यामुळे अशा काही गोष्टी असतात. बघू, आता घर बांधतो आहे आम्ही, आम्हाला थोडे नवनवीन अनुभव येत आहे. त्या अनुभवातूनच माणूस शिकतो. अजून काय आता बघू. आता अजून पण काम चालू आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे पण अजून पण काम चालू आहे. थोडा पाऊस येतो आहे. मला टेन्शन येतं आहे की थोडासा जास्त पाऊस नाही पडावा, कारण कसं असतं सिमेंटचं हे ना, तर पाऊस कमी जर पडला तर बरं आहे. जास्त धो पडला तर थोडंसं भीती वाटते. सिमेंटचं काम आहे, सिमेंट वाहून नाही जावा किंवा त्यात पाणी नाही साचावा सुकुस्तवर. आणि मग हे एवढं झाल्यानंतर आम्ही थोडे दिवस एक 3-4 दिवस त्यांना गॅप देणार आहे. कारण आमचं जे काम आहे का, आमचे काळवटीचं रान म्हणतात. म्हणजे आमच्याकडचा जो भाग आहे ना तो पूर्ण काळ्या मातीचा आहे. आणि काळ्या मातीमध्ये ना लवकर बांधकामाला भेगा पडतात, म्हणजे असं म्हणतात बरं का. आता नाही पडत, कारण आता खूप साधनं, खूप भारी सिमेंट निघाले, स्टील निघालं भारी. त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करता येईल का काय, अशा गोष्टी पण निघाल्या. त्याच्यामुळे आता काय भेट नाही. आता आमच्याकडे भरपूर इकडे घरं चांगले बंगले वगैरे झाले. पण याच्या आधीच्या काळात जुने माणसं म्हणायचे की काळवटीचे रान आहेत, तर काळवटीच्या रानांना लवकर भेगा पडतात, लवकर खराब होतात असं म्हणायचे. मग ती पण कुठंतरी भीती आहे आम्हाला असं वाटतं. म्हणून आम्ही ते जे काम झाले का खालचे कॉलम बांधून झाल्यानंतर एक 4-5 दिवस त्यांना आराम देणार आहे, जेणेकरून आम्ही पाणी जास्त मारून ते पक्कं झालं पाहिजे, मेन पाया. कारण आपलं जे घर उभं राहणार आहे ते मेन पायावर असतं आणि पायाच भक्कम नसला तर त्याच्यामुळे आम्हाला ते हेच पायाच जास्त आम्ही हे करणार. त्याला खूप असं पाणी वगैरे मारणारे पोते आणून पोत्याने छायाने त्याला हे करून घेणारे. तुम्हाला जर माझे